अजित पवारांची राष्ट्रवादी सोलापूर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे। राष्ट्रवादीचे नेते अण्णा बनसोडे यांची ही घोषणा पाहायला मिळते। भाजपा सत्तेत असतानाही सोलापूर शहराचा विकास झाला नाही, अण्णा बनसोडे यांनी भाजपवर टीका केली। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या स्वबळावरती सर्व प्रभागामध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे 75च्या वरती नगरसेवक निवडून आणण्याचा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी हा केलेला निर्धार आहे। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मी राजकारण थांबवेल असं प्रशांत जगताप यांनी म्हटले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हे विधान केलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रशांत जगताप यांनी ही आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यांनी नाही का या ठिकाणी हा सगळा पुढाकार घेतला असेल, त्यांनी नक्की माझा नाही का अशा प्रकारचे काय कालच्या बाईट्स पोहोचवले असेल आणि ते पोहोचवले ते फार काय होईल असं मला काही वाटत नाही। त्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये मी कुठेही पक्षविरोधी भूमिका घेतलेली नाही, आजही नाही उद्या नाही। मी काय सांगितलं, ज्या दिवशी असा निर्णय होईल त्या दिवशी प्रशांत जगताप कुठल्या प्रकारचं चुकीचं ट्विट न करता, चुकीचा नका कुठल्या प्रकारचा आरोप न करता जागेवर थांबेल आणि पुणेकरांना फक्त एवढंच सांगेल की प्रशांत जगताप आज या क्षणाला या कारणाकरता आपलं राजकारण काही काळाकरता थांबवतोय। दॅट्स इट। अमरावतीच्या बडनेरा शहरामध्ये 10 ते 12 जणांनी ऋषिकेश कापरेकर या 27 वर्षाच्या तरुणाची निर्घुण हत्या करण्यात केलेली आहे। या प्रकरणी आमदार रवी राणांनी संताप व्यक्त केला। आरोपींची भरवस्तीमध्ये धिंड काढून धुलाई करा अशी मागणी रवी राणांनी पोलिसांकडे केलेली आहे। तर ऋषिकेशच्या कुटुंबाला 1 लाखांची आर्थिक मदत देखील यावेळेला रवी राणांनी केली। थोडंसं स्ट्रिक्ट वातावरण तयार करू, त्यांना फिरवा, जिथं त्यांना मर्डर मारलं त्या जागेवर आणा, त्या जागेवरून लोकांनी पाहायला पाहिजे की पोलीस त्यांना मारत आहे, धुलाई करत आहे आणि त्याच्यावर ॲक्शन घेत आहे। नाही तर काय, इथं पूर्ण वातावरण दहशतीचं आहे। तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरून शिवसेना आक्रमक झाली आहे। शिवसेनेच्या शिष्टमंडळानं महापालिका प्रशासकांची भेट घेतली आहे। मतदार यादीतील घोळ तात्काळ सोडवण्याची मागणी यावेळेला करण्यात आली। शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचीही यावेळेला उपस्थिती होती। तर मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता चिंताजनक आहे। उद्या हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। मुंबईत हवेची गुणवत्ता अति खराब श्रेणीत पोहोचल्यानं हायकोर्टाकडून चिंता व्यक्त करण्यात आली। वायू प्रदूषणावरती दाखल जनहित याचिकेवरती उद्या हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी जी आहे ती घेतली जाणार आहे। तर मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खराब झाल्यानं आता हायकोर्टात उद्या सुनावणी पार पडणार आहे। मुंबईची अति खराब श्रेणीमध्ये हवा गेल्यानं हायकोर्टानं याची दखल घेत उद्या सुनावणी ठेवली। तर हायकोर्टात मुंबईच्या प्रदूषणावर उद्या सुनावणी होणार आहे। मुंबई हायकोर्टात मुंबईच्या प्रदूषणावर उद्या तातडीची सुनावणी ठेवण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये हवेची गुणवत्ता अति खराब वर्गात पोहोचल्याचं इथं पाहायला मिळतं। वातावरणामध्ये पसरलेली धूळ आणि धुराचे कण यामुळे दृश्यमानता अतिशय कमी झाल्याची देखील माहिती मिळते। मुंबईमध्ये हिवाळ्याच्या दिवसांमध्ये घसरणाऱ्या AQI वरून आता सुमोटो याचिका दाखल करण्यात आली। तर वर्षभरापूर्वीच्या सुनावणीमध्ये AQI सुधारण्यासाठी 27 उपाययोजनांची यादी जी आहे ती दिली गेली होती, ज्यांचा स्वीकार करत BMCनं 12 जूनपर्यंत आपला अहवाल सादर करणं अपेक्षित होतं। अहवाल विचारणा करूनही अद्याप सादर झालेला नसल्याची माहिती कोर्टामध्ये याचिकेतून देण्यात आली। याची नोंद घेत मुंबई महापालिकेला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत।